भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुधीरजी, आपलं स्वागत। राज ठाकरे यांनी मेळाव्यामध्ये महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे की 20 वर्षांनंतर आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, तर तुम्ही का बांधता? कार्यकर्त्यांना उद्देशून हे वक्तव्य असलं तरी मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं किंबहुना पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचं हे वक्तव्य अतिशय महत्त्वाचं म्हणावं लागेल। निवडणुकीच्या दृष्टीने कोणी एकत्र यावं हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे। एकत्र येण्याला काहीही अडचण असू शकत नाही। आपण बघितलं की लोकसभेच्या निवडणुकीत इंडिया अलायन्स या 38 पक्ष एकत्र आले। प्रश्न इतकाच आहे, एकत्र आल्यानंतर तुमची विचारधारा काय आहे, मतदारांना आकर्षित करण्याची क्षमता तुमची किती आहे आणि मतदारांना तुमची भूमिका ही योग्य वाटते का, यावर आधारित निवडणुकीचे निकाल असतात। आज विश्वगौरव नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात मुंबई महानगरपालिका ही केंद्रात भाजपचं सरकार, राज्यात महायुतीचं सरकार, अशा प्रसंगात यांची कितीही युती झाली तर मतदार देणार नाही। शेवटी मुंबईला बदलवायचं आहे आणि मुंबईला या सर्वांच्या एकत्रित शक्तीने बदलवता येतं आणि म्हणून ते एकत्र जरी झाले तरी मतदारांना त्यांच्याबद्दलची कदाचित सहानुभूती असेल पण ती मतदानात व्यक्त होणार नाही। बरं, मात्र सुधीरजी, देवेंद्र फडणवीस दावा करतायत हे ठाकरे बंधू जरी एकत्र आले तरी महापालिकेवर, मुंबई महापालिकेवर महायुतीचाच भगवा झेंडा फडकणार। हे तर मी आताच सांगितलं तुम्हाला की मुंबई ही आर्थिक राजधानी आहे देशाची। आपण $1 ट्रिलियन इकॉनॉमी करायचं आहे आणि तुम्ही बघितलं असेल की माननीय नितीन गडकरी साहेब असताना 55 ब्रिज इथं झाले आणि आताही तुम्ही जे काम होत आहे माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वात असेल किंवा माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वात मागे झालेलं काम असेल, याला न्यायचं असेल गतीने तर केंद्रात माननीय मोदीजींचं सरकार, राज्यात महायुतीचं सरकार आणि जर तुम्ही महानगरपालिकेमध्ये तर मग निश्चितपणे विकास होणार नाही। नक्कीच सुधीरजी, खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्यासाठी।